व्हॉट इज मीन बाय डायरेक्ट स्पीच आणि व्हॉट इज मीन बाय इनडायरेक्ट. प्रत्यक्ष कथन आणि अप्रत्यक्ष कथन. प्रत्यक्ष कथन म्हणजे काय की एखाद्या व्यक्तीच्या तोंडचे वाक्य जशाच तसे आहेत, म्हणजे एखाद्या व्यक्तीच्या तोंडचे वाक्य जशाच तसे जेव्हा आपण लिहितो तर तेव्हा त्याला प्रत्यक्ष कथन असं म्हणतात. आणि हे प्रत्यक्ष कथन हे जे आहे हे डबल इन्व्हर्टेड कॉमा मध्ये दाखवलं जातं. म्हणजे डबल इन्व्हर्टेड कॉमा आणि सिंगल इन्व्हर्टेड कॉमा कधी वापरतात? डबल इन्व्हर्टेड कॉमा हा जर लाईन असेल, एखाद्या व्यक्तीच्या तोंडचे वाक्य जशाच तसे असतील, अटरन्सेस असतील आणि पूर्ण लाईन असेल तर त्याला डबल इन्व्हर्टेड कॉमा वापरतात. आणि सिंगल इन्व्हर्टेड कॉमा एखादा वर्ड वगैरे जर असेल तर अशा वेळेस जे आहे सिंगल इन्व्हर्टेड कॉमा केला जातो. तर म्हणजे एखाद्या व्यक्तीच्या तोंडचे वाक्य जशाच तसे जेव्हा आपण सांगतो तेव्हा त्याला प्रत्यक्ष कथन असं म्हणतात. आणि अप्रत्यक्ष कथन म्हणजे तो काय म्हणाला हे दुसरा व्यक्ती सांगत असतो. म्हणजे सी सेड दॅट द पेशंट हॅड डाईड इन दी हॉस्पिटल. म्हणजे ती काय म्हणाली की तो पेशंट हा हॉस्पिटलमध्ये मरण पावलेला आहे. म्हणजे एखादी व्यक्ती म्हणजे तिसरी व्यक्ती जेव्हा दुसऱ्या व्यक्तीबद्दल सांगत असते, आलं का लक्षामध्ये, तर तेव्हा त्याला अप्रत्यक्ष कथन असतं. म्हणजे तुम्ही माझ्याशी बोलताय, मी तुमच्याशी बोलतोय, हे जे आहे हे काय आहे? हे प्रत्यक्ष कथन आहे. म्हणजे मी तुम्हाला काय बोलू लागलोय किंवा तुम्ही मला काय बोलू लागलात हे प्रत्यक्ष कथन आहे. परंतु शिंदे सर हे काय बोलतायत हे तुम्हाला जर तिसरा व्यक्ती जर सांगत असेल तर हे काय झालं? हे अप्रत्यक्ष कथन झालं. आलं का लक्षामध्ये तुम्हाला? हो. प्रत्यक्ष कथन म्हणजे एखाद्या व्यक्तीच्या तोंडचे जसेच्या तसे जे वाक्य असतात त्याला प्रत्यक्ष कथन असं म्हणतात. डायरेक्ट स्पीच असं म्हणतात. इनडायरेक्ट स्पीच म्हणजे एखाद्या व्यक्तीबद्दल दुसऱ्या व्यक्तीबद्दल जेव्हा तिसरा व्यक्ती सांगत असतो, म्हणजे शिंदे सर बद्दल जेव्हा तिसरा व्यक्ती तुम्हाला सांगत असतो तेव्हा ते अप्रत्यक्ष कथन असतं. आणि शिंदे सर तुम्हाला जे काही बोलतायत प्रत्यक्ष, म्हणजे हे डायरेक्ट स्पीच आणि इनडायरेक्ट स्पीच आहे. तर याच्यामध्ये जे आहे याच्यामध्ये जवळपास 3 ते 4 गोष्टी आहेत. ऍक्च्युअल वर्ड्स ऑफ द स्पीकर आर रिटन in the inverted commas is called the reported speech. म्हणजे डबल इन्व्हर्टेड कॉमा मध्ये एखाद्या व्यक्तीच्या तोंडचे वाक्य जशाच तसे लिहिणे याला रिपोर्टेड स्पीच असं म्हणतात. आणि त्याच्यानंतर लिहा रिपोर्टिंग स्पीच. त्याच्यामध्ये लिहा द पार्ट ऑफ द होल सेंटेन्स आउटसाइड द इन्व्हर्टेड कॉमाज in direct narration is called the reporting speech. म्हणजे इन्व्हर्टेड कॉमाच्या बाहेरचे जेवढे शब्द आहेत तर त्याला काय म्हणतात? रिपोर्टिंग स्पीच असं म्हणतात. डायरेक्ट मधून इनडायरेक्ट मध्ये जे वाक्य केलं जातं तर ते वाक्य करत असताना जे आहे 5 प्रकारचे बदल केले जातात. ते 5 प्रकारचे बदल कोणकोणते आहेत? तर फर्स्ट चेंज जो आहे, चेंज ऑफ टेन्सेस. म्हणजे टेन्सचा बदल कसा करायचा? तर त्याच्यामध्ये पहिली गोष्ट अशी आहे, फ्युचर टेन्सचा बदल होत नाही. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे जर प्रेझेंट इनडेफिनाइट जर असेल तर पास्ट इनडेफिनाइट होतो. प्रेझेंट परफेक्ट असेल तर पास्ट परफेक्ट होतो. प्रेझेंट परफेक्ट असेल तर पास्ट परफेक्ट. आणि प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस असेल तर पास्ट परफेक्ट कंटिन्युअस होतो. म्हणजे त्या प्रेझेंटचे त्या ह्याच्यामध्ये पास्ट होतात. त्यानंतर पास्ट कंटिन्युअस असेल तर पास्ट परफेक्ट कंटिन्युअस होतो. आणि त्यानंतर विल और शाल जर असेल तर वुड और शुड होतो. वुड और शुड. कॅन और मे जर असेल तर कॅन और मे असेल तर कुड और माइट असतो. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे युनिव्हर्सल ट्रुथ जर असेल तर नो चेंज. तर हा जो आहे हा टेन्सचा बदल आहे. म्हणजे काळाचा बदल त्या प्रेझेंट टेन्स मधला बदल हा त्या पास्ट टेन्स मध्ये होतो. ही सेड अलास वी कॅनॉट डिफीट अवर एनिमीज. तर हे वाक्य कशा पद्धतीने केलेलं आहे? ही एक्सक्लेम्ड विथ सारो कॉमा इंटू इन्व्हर्टेड कॉमाच्या जागी दॅट, वीच्या जागी दे, कॅनॉट च्या जागी मी तुम्हाला सांगितलेलं आहे. हे जर प्रेझेंट टेन्स मध्ये असेल तर त्याचं पास्ट टेन्स करायचं. कॅनॉट, कुड नॉट, डिफीट. अवरचं काय होईल? देअर एनिमीज. सेकंड सेंटेन्स पहा. सी सेड व्हॉट अ पिटी यू मिस्ड दॅट फंक्शन. हे एक्सक्लेमेटरी सेंटेन्स आहे. Then said that she exclaimed with sorrow
कॉमा इंटू इन्व्हर्टेड कॉमा असल्यामुळे दॅट हे वाक्य जे आहेत हे वाक्य पूर्णपणे जे आहेत एक्सक्लेमेटरी सेंटेन्सेस आहे. तर ह्याचं ऍसेरेटिव्ह सेंटेन्स तयार करायचं म्हणजे उद्गारवाचक वाक्याचं जे आहे साध्या वाक्यामध्ये रूपांतर करायचं. सी एक्सक्लेम्ड विथ सारो दॅट आय हॅड मिस्ड दॅट. आता नेक्स्ट सेंटेन्स घ्या. ही सेड हुर्रे आय हॅव ओन द मेडल. तर ह्याचं काय होईल? ही एक्सक्लेम्ड विथ जॉय दॅट आयच्या जागी ही, ह्याच्या जागी हॅड ओन द मेडल. आता हे पहा, अगोदर डायरेक्ट टू इनडायरेक्ट सेंटेन्स करत असताना तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या की याचा तुम्हाला काळ ओळखता आला पाहिजे. फर्स्ट ऑफ ऑल यू हॅव टू आयडेंटिफाय द टेन्स. जो काही टेन्स असेल तो त्या प्रेझेंट टेन्सचा त्या पास्ट टेन्स मध्ये रूपांतर करायचं आहे. जर साधा वर्तमान काळ असेल तर साधा भूतकाळ तयार करायचा आहे तुम्हाला. ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्या. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे युनिव्हर्सल ट्रूथ जर असेल तर ते वाक्य जशाच तसं राहतं. आता हे वाक्य पाहतो. यू हॅव सेड दे आर वेटिंग आउटसाइड. आता यू हॅव सेड दॅट दे आर वेटिंग आउटसाइड. हे वाक्य पहा, जशाच तसं आपण केलेलं आहे. जनरल ट्रूथ आहे. यू विल से सी इज क्रँकी. यू विल से दॅट सी इज क्रँकी. दे से वी हॅव डन आवर ड्युटी. दे से दॅट वीच काय होईल? दे हॅव डन. आवरच्या जागी काय होईल? देअर ड्युटी. तर हे अशा पद्धतीनं तुम्हाला पाहावयास मिळेल. सी सेड द पेशंट डाईड इन द हॉस्पिटल. तर अगोदर तुम्ही या वाक्यामध्ये कोणत्या कोणत्या प्रकारचे 5 बदल करायचे आहेत हे तुम्ही लक्षात घ्या. सुरुवातीला तुम्ही काय करणार आहात? कॉमा इंटू इन्व्हर्टेड कॉमाच्या ठिकाणी दॅट वापरणार आहात. आलं का लक्षामध्ये? त्यानंतर तुम्ही जे आहे तुम्ही काळाचा बदल करणार आहात. द पेशंट डाईड इन द हॉस्पिटल. हा कोणता काळ आहे? पास्ट टेन्स आहे. पास्ट त्याच्यामुळे आहे, ईडी लागले नाही तर डॅड. तर पास्ट टेन्स आहे तर पास्ट परफेक्ट टेन्स यूज करणार म्हणजे डाईडच्या अगोदर जे आहेत हॅड वापरणार. हा नंबर 2 चा बदल झाला. स्थळ काळवाचक जे बदल आहे, जे सेंटेन्स जे वाक्य आहेत त्याचा पण बदल करणार. तर अशा पद्धतीने तुम्ही याच्यामध्ये बदल करायचे आहे. आता पहा, सी इथं सी घेतलेला आहे, सेड घेतलेला आहे, कॉमा इंटू इन्व्हर्टेड कॉमा असल्यामुळं आपण दॅट घेतलेला आहे. आता द पेशंट डाईड इन द हॉस्पिटल हे वाक्य आहे. तर याच्यामध्ये फक्त आपल्याला काळ बदलायचा आहे. तर काळ द पेशंट हॅड डाईड इन द, फक्त आपण हॅड वापरले आणि हा आपला जो आहे हा आपला इनडायरेक्ट स्पीच आहे. आता नेक्स्ट घ्या. ही सेड कॉमा इंटू इन्व्हर्टेड कॉमा सी विल गो देअर. तर आपण ही सेड घेतलेला आहे. कॉमा इंटू इन्व्हर्टेड कॉमा असल्यामुळे दॅट घेतलेला आहे. सीच्या ठिकाणी सी घेतलेला आहे. विलचं काय झालेलं आहे? वुड झालेला आहे. गो आहे देअर. तर हे इतकं सोपं आहे. आता हे पहा, सी सेड कॉमा इंटू इन्व्हर्टेड कॉमा आय डू नॉट ऍग्री. सी सेड कॉमा इंटू इन्व्हर्टेड कॉमा असल्यामुळे दॅट घेतलेला आहे. आय डू नॉट ऍग्री विथ. आयच्या जागी काय येईल? सी. डूच्या जागी काय येईल? डिड. नॉट ऍग्री. यूच्या जागी कॉमा इंटू इन्व्हर्टेड कॉमाच्या ठिकाणी दॅट घ्यायचा. काळाचा बदल करायचा. स्थळ काळ वाचक शब्द हे पण बदलायचे. ते वाक्य कोणत्या प्रकारामध्ये आहे? जर ते वाक्य इंट्रॉगेटिव्ह असेल, ते वाक्य जे आहे ते ऍसर्टिव्ह करायचे आहेत. तर अशा पद्धतीनं हे बदल लक्षात ठेवा. नेक्स्ट पहा. ही सेड टू द स्ट्रेंजर कॉमा इंटू इन्व्हर्टेड कॉमा आय डू नॉट रिकॉग्नाइज. ही टोल्ड द स्ट्रेंजर. सेड टू च्या जागी काय घेतलं आपण? जर डायरेक्ट स्पीच मध्ये सेड टू जर असेल तर त्या ठिकाणी टोल्ड घ्यायचा. हा एक बदल आहे. सेड टू च्या जागी टोल्ड घ्यायचा. कॉमा इंटू इन्व्हर्टेड कॉमा असेल तर दॅट घ्यायचा. स्थळ काळवाचक शब्द जर असेल तर त्याचा बदल करायचा. काळाचा बदल करायचा. सेड टू असल्यामुळे आपण टोल्ड घेतलेला आहे. द स्ट्रेंजर कॉमा इंटू इन्व्हर्टेड कॉमा असल्यामुळे दॅट घेतलेला आहे. आय डू नॉट रिकॉग्नाइज यू. आयच्या जागी ही घेतलेला आहे. डूच्या जागी डिड घेतलेला आहे. ही डिड नॉट रिकॉग्नाइज हिम. यूच्या ठिकाणी हिम घेतले. आता नेक्स्ट सेंटेन्स. द टीचर सेड टू रोमिओ आय हॅव टॉट यू अँड युअर सिस्टर. द टीचर सेड टू असल्यामुळं जे आहे ज्या ठिकाणी सेड टू असतं त्या ठिकाणी टोल्ड घ्यायचं. सेड टू आहे त्याच्यामुळे आपण टोल्ड घेतलेला आहे. द टीचर टोल्ड रोमिओ दॅट आय हॅव टॉट यू अँड युअर सिस्टर. आयच्या ठिकाणी ही, हॅवच्या ठिकाणी हॅड,
टॉटच्या ठिकाणी टॉट, यूच्या ठिकाणी हिम, अँड डू हिज क्लॉथ्स स्मेल लाईक परफ्यूम. अलग लक्षामध्ये मध्ये. तर सुरुवातीला ह्या वाक्याचं जे आहे असर्टिव्ह सेंटेन्स बनवायचं आहे, ज्याला आपण साधं वाक्य, विधानार्थी वाक्य असं म्हणतो त्याला, ज्याला अफर्मेटिव्ह सेंटेन्स पण असं म्हणतात. डू हिज क्लॉथ स्मेल लाईक परफ्यूम. मग साधं वाक्य तयार करण्यासाठी जे आहे फक्त हा जो वर्ब जो आहे तो सुरुवातीला घ्यायचा. हिज क्लॉथ्स स्मेल्ड लाईक परफ्यूम. अशा पद्धतीनं साधं वाक्य तयार करायचं. साधं वाक्य तयार केल्यानंतर मग इथं शी आस्क्ड मी इफ हिज क्लॉथ स्मेल लाईक परफ्यूम. तर सिंपल मध्ये जे आहे सिंपल प्रेझेंटचं सिंपल पास्ट मध्ये तयार केलेलं आहे आपण, आणि अफर्मेटिव्ह सेंटेन्स मध्ये रूपांतर केलेलं आहे. तर अशा पद्धतीने जे आहे, टेन्सचा बदल काल मी तुम्हाला सांगितलेला होता. टेन्सचा बदल जो आहे हे पहा, डायरेक्ट मध्ये जर सिंपल प्रेझेंट असेल तर इनडायरेक्ट स्पीच मध्ये पास्ट सिंपल पास्ट होतं. सिंपल प्रेझेंट सिंपल पास्ट म्हणजे आपण काय सांगितलेलं आहे, त्या वर्तमान काळाचं रूपांतर त्या भूतकाळमध्ये करायचं आहे. प्रेझेंट कंटिन्युअसचं पास्ट कंटिन्युअस, म्हणजे इथं प्रेझेंट असेल तर इथं फक्त पास्ट करायचं. सिंपल पास्ट पास्ट परफेक्ट, प्रेझेंट परफेक्ट पास्ट परफेक्ट, विल फ्युचर विलचं वुड होईल, कॅनचं कुड होईल, हॅव टूचं हॅड होईल, इम्पेरेटिव्हचं टू इन्फिनिटिव्ह. म्हणजे अशा पद्धतीनं टेन्सचा चेंज यामध्ये करायचा आहे. हे वाक्य पहा सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये. सुरुवातीला ही गोष्ट लक्षात घ्या की यू हॅव टू आयडेंटिफाय द टेन्स ऑफ द सेंटेन्स. तुम्हाला त्या सेंटेन्सचा काळ ओळखता आला पाहिजे. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे टेन्सेसचा प्रकार ओळखता आला पाहिजे. हे वाक्य कोणत्या प्रकारामध्ये आहे आणि त्याच्यानुसार मग 5 प्रकारचे बदल त्याच्यामध्ये करता आले पाहिजे. डायरेक्ट स्पीच मध्ये सी सेड आय एम हॅपी. आता ह्याच्यामध्ये पहा सी सेड हे वाक्य जे आहे सिंपल प्रेझेंट मध्ये वाक्य आहे. सी सेड दॅट सी वॉज हॅपी. एमचं जे आहे ते वॉज झालेलं आहे. प्रेझेंट कंटिन्युअस इथं पास्ट कंटिन्युअस. ही सेड आय एम रिडिंग अ बुक. ही सेड ही वॉज रिडिंग अ बुक. सिंपल पास्ट. She said Megan arrived on Tuesday. She said that Megan had arrived on. They said we were living in Paris. They said that they had been living in Paris. तर अशा पद्धतीने जे आहे अशा पद्धतीने याचे बदल करायचे. डायरेक्ट आणि इनडायरेक्ट स्पीच एक्झाम्पल. ही सेड आय एम नॉट अ थिप. तर ही सेड जशाच तसं घेतलेलं आहे. ही वॉज नॉट अ थिप. ही एमचं वॉज नॉट अ थिप. सी सेड आय एम वर्किंग हार्ड. सी सेड दॅट शी वॉज वर्किंग हार्ड. ही सेड आय हॅव रिटर्न द बुक. सी सेड दॅट ही हॅड रिटर्न द बुक. म्हणजे 5 प्रकारचे बदल कोणते. तर सुरुवातीला हा जो आहे सेड टू असेल तर टोल्ड घ्यायचं. कॉमा इंटू डबल इन्व्हर्टेड कॉमाच्या ठिकाणी जे आहे दॅट घ्यायचं. आय असेल तर त्याचा जो बदल करायचा ही मध्ये करायचा. हॅव असेल तर हॅड मध्ये बदल करायचा. रिटर्न जशाच तसं राहील. काळाचा बदल करायचा. आणि प्रोनाउनचा बदल कशा पद्धतीने केला जातो. प्रोनाउन्स डायरेक्ट स्पीच मध्ये जर आय असेल तर रिपोर्टेड स्पीच म्हणून ही घ्यायचा आहे. ही सी. वी असेल तर रिपोर्टेड स्पीच दे घ्यायचा आहे. यू असेल तर ही सी दे घ्यायचा आहे. माय असेल तर हिज किंवा हर घ्यायचा आहे. आवर असेल तर देअर घ्यायचा आहे. युअर असेल तर हिज हर देअर घ्यायचा आहे. आणि इफ देर इज मी देन यू हॅव टू यूज हिम ऑर हर. अस असेल तर देम घ्यायचा आहे. यू असेल तर हिम हर देम घ्यायचा आहे. माइन असेल तर हिज हर्स घ्यायचा आहे. अवर्स असेल तर देअर्स घ्यायचा आहे. युअर्स असेल तर हिज हर्स देअर्स घ्यायचा आहे. तर हा एवढा प्रोनाउनचा बदल जो आहे तो लक्षात घेणं गरजेचं आहे. नंबर 1 गोष्ट काळाचा बदल. नंबर 2 प्रोनाउनचा बदल. नंबर 3 स्थळ काळ वाचक जो आहे तो बदल. नंबर 4 कॉमा इंटू इन्व्हर्टेड कॉमा मध्ये सेट टू असेल तर दॅट घ्यायचं. कॉमा इंटू इन्व्हर्टेड कॉमा काढून टाकण्यासाठी फक्त दॅट घ्यायचं. आणि त्याच्यानंतर जे वर्ड्स आलेले आहेत तर त्यांच्यानुसार बदल. म्हणजे डायरेक्ट टू इनडायरेक्ट मध्ये जाण्यासाठी जे आहे 5 प्रकारचे बदल करावे लागतात. ही गोष्ट लक्षात घ्या. हे पहा सी सेड
comma into inverted comma, I can swim. She said she could swim. She said I must go. She said she had to go. She said comma into inverted comma, I may drive there. She said she might drive there. She said comma into inverted comma, shall we start? She asked if we should start. She said comma into inverted comma, I will call you. She said she would call me. तर अशा पद्धतीनं जे आहे अशा पद्धतीनं हे बदल तुम्हाला करावे लागतात. He said I live in the city center. या वाक्याचा जो आहे काळ सिंपल प्रेझेंट आहे. He said he lived in city center. He said I am going out. Present continuous. He said he was going out. He said I have finished. He said he had finished. He said I have been studying a lot. He said he had been studying a lot. He said I arrived before you. He said he had arrived before you. He said I had already left. He said he had already left. He said I will be there at 2 p.m. He said he would be there at 2 p.m. He said I am going to call Alan. He said he was going to call Alan. आता हा चेंज पहा, तुम्हाला सांगितलेला आहे जे स्थळ काळ वाचक जे वर्ड्स आहेत तर त्याचा चेंज कसा होतो. धिसचा चेंज दॅट होतो, देअरचा चेंज दोज होतो, नाऊचा चेंज देन होतो, हेअरचा चेंज देअर होतो, टुडेचा चेंज दॅट डे होतो, टुमारोचा चेंज द नेक्स्ट डे, yesterday changes into the previous day, last night changes into the previous night, can changes into could, may changes into might, shall changes into should, will changes into would, ago changes into before, just changes into then, come changes into go. तर अशा पद्धतीनं आहे डायरेक्ट टू इनडायरेक्ट मध्ये बदल करत असताना या वर्डचे चेंजेस जे आहेत वर्डचे चेंजेस अशा पद्धतीनं होतात. तर परत एक वेळेस लक्षात घ्या की आपला क्वेश्चन पेपर पॅटर्न जो आहे क्वेश्चन पेपर पॅटर्न आपल्यासाठी जो आहे सीन पॅसेज आहे, एक अनसीन पॅसेज आहे, पोएट्री आहे, 2 पोएट्री येतात आणि त्यानंतर रायटिंग स्किल आणि इंग्लिशच्या पेपरचा सगळ्यात मोठा जो प्रॉब्लेम होता तो प्रॉब्लेम म्हणजे आपल्याला वेळ कमी पडत होता. तर आता वेळ भरपूर दिलेला आहे, अर्धा तास जास्तीचा दिलेला आहे. दुसरी महत्वाची गोष्ट वेळ जास्तीचा दिलेला आहे म्हणून फारही स्पीड कमी करता कामा नये. स्पीड तुम्ही जास्तीची ठेवा, सुरुवातीपासूनच स्पीड मेंटेन करा तुम्ही, तरच तुम्हाला ते लिहिता येईल, अन्यथा लिहिता येणार नाही. तुम्हाला आता या एक्झाम मध्ये कोणतेही क्वेश्चन पेपर सेट राहणार नाही, सगळ्याला पेपर्स हे सारखेच आहे. त्यानंतर डिलीटेड सिलेबस हा समोर ठेवा. हा डिलीटेड सिलेबस याचा सगळ्यात मोठा फायदा तुमच्यासाठी आहे. आणि अक्षर व्यवस्थिशीर काढा. डायग्राम काढत असताना पेन्सिलचा यूज करा आणि व्यवस्थिशीर डायग्राम काढा आणि पेपर व्यवस्थिशीर सोडवा. पेपर इतकाही खुल्ला सोडवू नका की जे तुम्हाला पूर्वण्या घेता याव्यात किंवा दुसऱ्या पूर्वण्या घेणे त्याला काहीतरी जोडणे. तर हे असे काही प्रकार करू. तर क्वेश्चनचा नंबर व्यवस्थिशीर लिहा, सब क्वेश्चनचा पण नंबर व्यवस्थित. व्होकॅब्युलरी मध्ये सिनोनिम्स अँटोनिम्स विचारतात किंवा फार तर फार एखाद्या नाउनचा ऍडजेक्टिव्हचा वर्ब जो आहे असं विचारतात किंवा ज्या आपल्या सीन पॅसेज मध्ये एखादा वर्ड जो आहे त्या वर्डचं मिनिंग विचारतात किंवा ते मिनिंग देत असतात. त्याच्यासाठी वन वर्ड सुचवा किंवा वन वर्ड सांगा असं विचारलं जातं. ते सोपं असतं. आपण जे काही तयारी करतो आहे व्होकॅब्युलरीसाठी पूर्ण म्हणजे एक दिवस असा द्यायचा की आपल्या प्रोज सेक्शन आणि पोएट्री सेक्शनच्या खालची जे व्होकॅब्युलरी आहे दिलेली आहे तुम्हाला पुस्तकामध्ये, तर ते व्होकॅब्युलरी एक दिवस जे आहे पाहून तुम्हाला ते लक्षात येईल की बाबा हे व्होकॅब्युलरी असतात.